आहे की आम्ही इंग्लिशमध्ये शिकायला लागलेलो. रेन रेन कम गो अवे. बरोबर. आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना ये रे रे पावसा तुला देतो पैसा, माहिती आहे का सर्वांना? बरोबर ना? ये रे रे पावसा तुला देतो पैसा. इथून आमचं शिक्षण चालू झालेलं आहे आणि इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये गेल्याबरोबर रेन रेन गो अवे. म्हणजे इथूनच विद्यार्थ्यांची तफावत झालेली आहे. कन्फ्युजन असं झालेलं आहे की नेमकं करायचं काय, शिकायचं काय. बघा तुम्हाला सर्व पोरांना डोक्याला हात लावून बसले. मला समजून राहिलं की आणखी एक सांगले तर श्रोत्यांचे मानसिक वय असते. जेव्हा आपण बोलायला लागतो ना तर श्रोता किती वक्ता कितीही मोठा असतो, समोर जे बसलेला श्रोता वर्ग असतो तो तुमच्या वयाचा जरी असला तरी श्रोत्यांचं मानसिक वय हे 12 वर्षाचं असतं. परंतु जेव्हा इंटरव्ह्यू बघायला लागले तर हे सर्व मुलांचं वय 10च्या अंदरचं आहे. तर मी तुमची मानसिकता ओळखू शकू लागली की माझे मोठे मोठे शब्द तुमच्या कानावर ते कसे भारी पडत असतील. पण तुम्हाला एक सांगते, मोबाईल सर्वांकडे आहे का? मोबाईल सर्व वापरता का? नका वापरत जाऊ मोबाईल. एक मिनिट, जेव्हा ती ताई तुमच्याशी बोलती आहे की नाही तेव्हा तुम्ही थोडंसं स्वतःहून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर तुमचा जो ताण आहे किंवा तुम्हाला जे थोडंसं कंटाळवाणं वाटते ती निघून जाते. म्हणून अशी मोकळे बसा थोडेसे. हात बांधूनच बसलं पाहिजे असं नाहीये. हात कसे ठेवता येतात मांडीवर, पण तिला रिस्पॉन्स द्या. नाही सर, हे मुलांचं नाहीये सर, हे अपयश माझं आहे सर. मी खरं सांगतो की नाही, मी म्हणजे स्वतःच हे कबूल करते सर इथं की हे अपयश माझं आहे की या मुलांसोबत संवाद साधण्यामध्ये कमी होत आहे. कारण की या मुलांचं जे वय पाहिलं, ज्या मुलांचं वय पाहिलं तर यांच्यानुसार जर घेतलं बरं सांगा मला की मोबाईल सगळ्यांकडे आहे, मोबाईल सगळे बघतात, बरोबर ना? तर मोबाईल नका पाहू. मोबाईल जर पाहायचा असला तुम्हाला तर मोबाईल मध्ये आपण कुठल्या गोष्टी पाहतो, कोणत्या गोष्टीचा अभ्यास करतो, या गोष्टींचा आपण अभ्यास करायला पाहिजे. बघा, मोबाईल तुम्ही घेता आणि सतत रील्स बघत बसता, बरोबर आहे ना? आज जर तुम्हाला विचारलं, आपल्याला आपल्या देशाची एक खूप मोठी महान व्यक्ती सांगून गेलेली आहे, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी काय सांगितलं की तुमच्या देशातल्या विद्यार्थ्यांच्या तोंडावरचं मला गाणं सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य तुम्हाला सांगतो. ते काय म्हणतात? टेल मी द सॉन्ग ऑन द टंग ऑफ युअर यंगर जनरेशन, आय विल टेल द फ्युचर ऑफ दॅट नेशन. मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठांवरचं, आता तरुण सोडा, तुम्ही विद्यार्थ्यांच्या ओठांवरचं म्हणते, तुमच्या ओठांवर असलेलं गाणं मला सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आज आमच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि म्हणून आमच्या मोबाईलच्या या विश्वामध्ये वागणारे आमचे हे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांवरच्या तोंडावरचं गाणं कुठलं आहे तर अच्छी बातें बहुत कर ली अब करूंगा गंदी बात, घचिंग 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 नाच किंवा गुलाबी साडी, बरोबर ना? ही गाणी आमच्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर आहेत आणि त्यामुळे आमच्या देशाचं भविष्य कसं असणार हे आता आमच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. म्हणून पोरांनो, मोबाईल हातामध्ये घेत असताना काय करायला पाहिजे तर जितकं काही अभ्यासाचं असणार, जितक्या छान छान गोष्टी तुम्हाला ऐकता येतात, बस तितकंच. जास्तीत जास्त 15 मिनिटाच्या वर जो मोबाईल बघतो, लक्ष द्या इकडे, 15 मिनिटाच्या वर जो मोबाईल बघतो तो अभ्यासामध्ये ढ होतो. आलं का लक्षात? आणि जो अभ्यासात ढ झाला तो भविष्यात काहीही बनवू शकत नाही. तो वकील बनत नाही, तो डॉक्टर बनत नाही, तो शिक्षक बनत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मोठं होऊन छान नोकरी करायची आहे, छान एसीच्या ऑफिस मध्ये बसायचं आहे की तुम्हाला मोठं होऊन फक्त शेतात राबायचं आहे? सांगा बघा. शेतात राबणे सोपी गोष्ट नाही आहे. मला सांगा, तुम्ही शेतामध्ये कोणाकोणाच्या आई बाबा शेतामध्ये जातात? तुम्हा सगळ्यांच्या आई बाबा शेतामध्ये जातात, बरोबर ना? आता हात खाली करा. तुमच्या आई वडिलांना असं वाटते का की माझी मुलं मोठी होऊन शेतात गेले पाहिजे? नाही ना? ते काय म्हणतात की तुम्ही अभ्यास करा भरपूर, बरोबर ना? तुमच्या आई बाबांच्या हातामध्ये काय असते? सध्या कुऱ्हाड असते, कुदळ असते, टोपलं असते, फावडं असते, बरोबर ना? शेतामध्ये जाण्यासाठी चुकी, बरोबर? मग तुम्हाला असं वाटते का की आपल्या आई बाबांनी रात्रंदिवस हेच काम करायला पाहिजे, उन्हातान्हात राबायलाच पाहिजे? नाही ना? मग तुम्हाला जर असं वाटत असणार की आपल्या आई बाबाचा हातचं हे टोपलं खाली पडलं पाहिजे, आपल्या आई बाबांना आपण शांततेत आरामात बसू दिलं पाहिजे आणि आपण मोठं होऊन थोडंसं काम केलं पाहिजे. काम कोणतं? तर मी स्वतः साहेब झालो पाहिजे, अधिकारी झालो पाहिजे, मी सरांसारखं घडलो पाहिजे आणि माझ्या आई बाबांच्या हातावर मी पगार आणून ठेवला पाहिजे, बरोबर ना? असं तुम्हाला वाटते का? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे तर तुम्हाला अभ्यास करता यायला पाहिजे, मोबाईलसाठी वेळ कमी देता यायला पाहिजे. तुम्हा सर्व शिक्षकांना म्हणजे एक सांगावं वाटते सर की आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत जर सांगायला गेलो तर प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते, प्रत्येक काम करणाऱ्याला असं वाटते की माझ्या मुलांना खूप मोठं व्हायला पाहिजे, माझ्या मुलांनी खूप चांगलं करायला पाहिजे. आणि म्हणून शेतकऱ्यांची व्यथा जर अजूनही आपण सांगायला गेलो तो उन्हाळ्यामध्ये पडणारा आहे आणि 12 महिने 13 काळ त्याच्या जीवनामध्ये उन्हाळाच आहे. राजे, चुकूनही विचारू नका त्याची अवस्था कशी आहे.
विषयासाठी पैसा नसला तर झाडासाठी फाशी आहे. व्याजानं व्याज वाढत जातं तरी विचारला थपत्यानं का चुकवतो आणि चलानं राजे तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. अशी शेतकऱ्यांची व्यथा आजही आहे आणि त्यांना असं वाटतं की आपली पोरं घडली पाहिजे. परंतु आजच्या जनरेशन निधीच्या या काळामध्ये आपण फक्त हेच बघत चाललेलो आहोत की मोबाईलच्या या युगामध्ये येऊन मोबाईलच्या सानिध्यातच आमची मुलं आमची पिढी ही बिघडत जातानाच आम्हाला दिसायला लागलेली आहे. परंतु तरीही आजची गावची परिस्थिती अशी आहे की आज मुलांच्या हातात त्यांचा स्वतंत्र मोबाईल नाही आहे. म्हणून या मुलांवरचे संस्काराचा काळ अजूनही टिकलेला आहे. परंतु जेव्हा आपण शहरी भागामध्ये जातो तर मुलांच्या हातामध्ये 24 तास मोबाईल असतो. आई वडील सतत काम करणारे आणि मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणारे ही आजची परिस्थिती. म्हणून पोरांना तुम्हाला सांगते, ज्यांना ज्यांना मोठं व्हायचं आहे त्यांनी मोबाईलचा वापर हा आता कमी करायला पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही गावामध्ये राहत असताना बघा तुमच्या घरी कुणी तुमचे काका असतील, तुमचे आजोबा असतील, तुमचे दादा असणार, कुणीतरी मोठं असणार. ते काय पितात? काय पितात? बघा किती स्पष्ट उत्तर दिलं पोरांनी. दारू पितात, बरोबर ना? दारू पिणं चांगली गोष्ट आहे की वाईट? आपण ज्या पिढीमध्ये घडतो, आपण ज्या परिस्थितीमध्ये घडतो तसे तसे संस्कार आपल्यावरती घडत जातात. म्हणून एक काम सर्वांनी करायचं, आपल्या घरामध्ये जर कुणीही दारू पिणारं असणार, बरोबर, कोणी जर व्यसन करत असणार, तंबाखू खात असणार, गुटखा खात असणार, बिडी ओढत असणार, सिगारेट पित असणार, दारू पित असणार, तर काय करायचं? सर्वात आधी त्यांना सांगायचं की हे प्यायचं नाही, हे खायचं नाही, बरोबर. त्यांना म्हणायचं हे चुकीचं आहे. आणि तरीही जर ते ऐकत नसतील तर त्यांच्यापासून जर ते आपल्याला पिताना दिसत असणार, तंबाखू खाताना दिसत असणार, तर आपण त्यांच्यापासून थोडंसं दूर जायचं आणि म्हणायचं तुम्ही तुमचं खाऊन घ्या, तुमचं पिऊन घ्या, मी तुमच्या समोर बसत नाही म्हणायचं, बरोबर. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुणी सांगणार की हे घे रे बाबा पैसे, तुमचे काका सांगतात तुम्हाला हे घे 2 रुपये घे, तंबाखूची पुडी घेऊन ये, बरोबर ना? चुकी बरोबर. दुकानात जाऊन घेऊन ये म्हणतात, असं करायचं नाही. त्यांना म्हणायचं घरातलं कुठलंही काम सांगा, मी म्हणा तुमच्यासाठी दूध घेऊन येतो, तुमच्यासाठी ब्रेड बिस्किट घेऊन येतो, जे काही किराणा असणार ते घेऊन येतो, पण तू अशी कामं मला सांगायची नाही, बरोबर ना? आपल्या घरच्या लोकांना सांगायचं की हे सर्व चुकीचं आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला जिथं जिथं दिसतील तिथून तिथून आपण सर्वांनी दूर सरकायचं. या गोष्टींपासून जो दूर राहणार तो मोठा माणूस घडणार. आलं लक्षात सगळ्यांना? बरं, मी तुम्हाला जास्त काही संदेश देत नाही. तुम्ही सर्वजण लहान मुलं बसल्या की छोटीशी कविता तुम्हाला म्हणते, तुम्ही तसं म्हणायचं. ठीक आहे? तुम्हाला आवडणार